नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते। आज 14 जानेवारी। धर्म म्हणजेच प्रेम। वेदांचा एक प्रमुख उद्देश सर्वांनी अहंकार सोडून प्रेमाने एकमेकांशी वागावं, बोलावं, एक दिलाने राहावं हा आहे। आज संक्रांत, आपल्याकडील हा सण जणू हे त्याचेच प्रतीक आहे असं म्हणावं लागेल। एकमेकातील वैर, द्वेष, भांडणं सगळं विसरून एकमेकांना तिळगुळ द्यायचा, ही त्याच्यामागची भावना फार मोठी आहे। ही भावना कुठेतरी वेदाज्ञा पाळती हे मात्र जाणवतं। आज मला या प्रसंगी निर्वैर असणाऱ्या आणि सर्वांची फक्त सदैव गोड आणि हितकर बोलणाऱ्या अशा स्वामी शिवानंदांचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही। हे प्रत्यक्ष परमसद्गुरू श्री गजानन महाराजांचे जन्मदाते, छत्तीसगडच्या राजिम या ठिकाणचे वतनदार, सरदार घराण्यातले असूनसुद्धा सरदार घराण्याचे कुलभूषण होते, पण तरीसुद्धा ते निर्मोही महान योगी झाले। अखंड जप जाप्य, सदैव शिव आराधना यात ते मग्न असायचे। योग्याची जी अतिशय उच्च अवस्था असते की आपल्याच आनंदात, आपल्याच मस्तीत राहणे, ती त्यांच्या ठिकाणी होती। त्यामुळं मुक्त हास्य करायचे, कधी मोठ्यांदा रुदन करायचे, अनेक क्रिया घडत। आणि ते घरच्यांनी हे सगळं बघून साकोरीला महान योगी उपासनी बाबांच्या पायावर घालायला आणायचं ठरवलं। त्याप्रमाणे आणलं गेलं। योगी उपासनी बाबांनी पाहता क्षणी लांबूनच काहीही न सांगता ताडले की अरे हा तर फार मोठा अधिकारी योगी आहे। आणि ते म्हणाले की अरे ही खूप मोठे महान योगी आहेत, ते त्यांना सोडा, त्यांना का धरून ठेवले। असे हे स्वामी शिवानंद ओम नमः शिवाय हा जप सातत्याने करायचे। ते तो जप इतका अखंड करायचे की शेवटी ते शिवाशी तादात्म्य पावलेले होते। आणि सगळ्यात अद्भुत गोष्ट आहे की त्यांच्या झोपेत असताना सुद्धा श्वासावाटे ओम नमः शिवाय हा शब्द हे ऐकायला यायचे। ते अतिशय मोजकं खायचे, कितीही आग्रह केला तर एकही कण वर खात नसायचे। त्याला आग्रहाला बळी पडायचे नाहीत। शिव नामस्मरणामुळे ते भगवान शिवाशी पूर्ण तादात्म्य पावले होते। आणि त्यामुळं त्यांना कुठं बाहेर येता का असं विचारलं की म्हणायचे थांबा, माझा नंदी कुठे पाहतो। इतके ते शिवाशी एकरूप झालेले होते। तशीच ही विश्वमनाशी एकरूप असल्यामुळे अंतर्ज्ञानी तर होतेच होते। एकदा पहाटेच्या वेळी श्रीजींना हनुमंताचं दर्शन होतं। मग महाबली का दिसले असतील असा मनात विचार येतो। तेवढ्या आणि काहीही न सांगता, काहीही न बोलता ते जाता जाता श्रींच्या चेहऱ्याकडे लक्ष गेल्यावर ते म्हणतात, सहज आपणहून सांगतात, कशाची चिंता लागली हे न विचारता ते सांगतात, भूत पिशाच निकट नहीं आवे, हनुमान जब नाम सुनावे। भगवंताचं, हनुमंताचं दर्शन झाल्यावर भूतपिशाच्या निकट येत नाही, त्याच्याबद्दल जास्त विचार करायची थोडक्यात गरज नाही। म्हणजे केवढं अंतरसाक्षित्व, आणि केवळ शिवनामाशी तादात्म्य असल्यामुळे शक्य झालं। श्रींची हे ऐकल्या शंकाच संपली, चिंता संपली। अशा ह्या शिवानंद स्वामींनी आपली देह ठेवायची वार्तासुद्धा जवळजवळ वर्षभर आधी सांगितली होती। मग त्यांचा पवित्र देह त्यांनी ठेवल्यावर तो ज्या ठिकाणी ठेवला त्याच ठिकाणला आज शिवपुरी हे नाव दिलं गेलं आहे। प्रत्यक्ष शिव तिथे नांदतात, निवास करून आहेत। श्री प्रत्येक वेळी तिथलं दर्शन घ्यायचे, गावाला जाताना दर्शन घ्यायचे, नित्य दर्शन घेऊन त्यांच्याशी संवाद साधायचे। पूर्वी कायमच वेस ओलांडताना सुद्धा शिवानंदांच्या समाधीचे दर्शन घेऊनच पुढे जायचे। स्वामी शिवानंद असा एक महान योगी ज्यांनी जगाला दाखवले की ईश्वर प्राप्ती म्हणजे स्वधर्म पालन आणि धर्म म्हणजे फक्त प्रेम, फक्त प्रेम। स्वामींचे पुण्य स्मरण करून ही 4 फुले त्यांच्या स्मरणी, त्यांच्या चरणी अर्पण करते। आणि स्वामी शिवानंद की जय। धन्यवाद।